आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सोड, कोणी काय करू नाही शकत. किती फसवशील माई तू स्वतःला. तू गुन्हा कबूल केल्याचा पुरावा आहे आमच्याकडे. ज्या दिवशी तू मला धमकी द्यायला आली होतीस ना, त्या दिवशी तू जे काही काही बोललीस ना, त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग केलंय. आणि दुसरं म्हणजे शीतलने जेव्हा ऑफिसरला मारण्यासाठी फोन केला होता ना, त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. आणि मी त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. शीतल, हा, गाडीची चावी घे आणि निघ. त्याला उडव, याला जिवंत सोडता कामा नये. हो, मी लगेच जाते. आणि तुला माहिती आहे सगळं कोणी केलंय? मी. होय, आदित्यने हे रेकॉर्डिंग केलं. माझ्या प्रत्येक माणसाला सगळं माहिती असून ते गप्प राहिले का? कारण तुझं खोटं बाहेर येईपर्यंत ते वाट बघत होते. आणि आता ते आलं. आता तुला कळलं असेल की तू तुझ्या डावात फसलीस. तुझ्या मुसक्या आवळून आणि तुझा खरा चेहरा लोकांसमोर आणून नाही तुला गजाआड खडी फोडायला पाठवलं ना, तर मी पण कलेक्टर सुंदरी मोहिते असं नाव नाही लावणार. ए, क्या करा सगळ्यांना गाडीत? एका ऑफिसरला मारलं लाज नाही वाटत तुला? धरायला उचला सगळ्यांना, भरा गाडीत. घेऊन जा. चंद्रपूर मधील तरुण पोलीस कर्मीच्या सर्व्हिसच्या पहिल्याच दिवशी त्याचा जीव घेण्यासाठी हे ऑफिसरचा जीव घेतला हे त्यासाठी. तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं हे त्यासाठी. आणि माझ्या घरच्यांसाठी जे केलं ना, त्याच्यासाठी तर मी तुझं. सुंदरी नाही, सुंदरी सुंदरी नाही. सुंदरी कायदा हातात घेऊ नकोस. तुम्हाला माहिती आहे ना तिने काय केलंय? सुंदरी नाही. घेऊन जा हिला. नाही सोडायचं मला देण्याचे. नाही. माई, माई बंदूक खाली कर. माई. सुंदरी, तू गेलीस. तुला काय वाटलं माईच्या साम्राज्याला सुरुंग लावतेस तू? माई लेची पेशी नाही. बाजूला बा. नाही माई, माई नाही. आदित्य, हे घेऊन जायला. आदित्य, 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 आदित्य डोळे उघडे ठेव. आदित्य डोळे उघडे. डोळे उघडे ठेव. मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. डोळे उघड. शुद्धीवर आदित्य. आदित्य. हॅलो ॲम्ब्युलन्स, लगेच या. हा. सुंदर, सुंदर, सावीला सांग मी तिला दिल्याचा प्रॉमिस. आदित्य नाही. आदित्य, आदित्य डोळे उघडे ठेव. आदित्य,
आदित्य! आता आपण पाहत आहोत एक खळबळजनक न्यूज. माई मसाल्याच्या करता धरता तसेच एक उत्तम उद्योजिका आणि तसेच महिलांसाठी इतर कार्यक्रम राबवणारी समाजसेविका यांना तर आपण ओळखतच आहोत. परंतु कलेक्टर सुंदरी मोहिते आणि डीसीपी धनंजय यांनी अथक परिश्रम करून वेळी जीवावर उदार होऊन मायेचा भेसूर भयान आणि भयंकर चेहरा जगासमोर आणला आहे. माई ही एक रॅकेट चालवणारी माफिया आहे हे उघड झालंय. माई आणि त्यांच्या साथीदारांना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. कलेक्टर सुंदरी मोहिते आणि डीसीपी धनंजय यांचं सर्वत्र खूप कौतुक सुरू आहे. या कामगिरीत सुंदरी मोहिते यांचे पती आदित्य यांचं मोलाचं योगदान आहे आणि अखेरच्या झटापटीत ते जखमी झाले असं कळण्यात आलंय. तर आपल्याला आता आठवतच असेल की डीसीपी धनंजय देसाई यांचं अपहरण झालं होतं आणि तेव्हा सुंदरी मोहिते यांनी कशी त्यांची सुटका केली होती. या अपहरणामागे माईंचा हात होता आणि त्याच वेळी शंका येऊन सुंदरी मोहिते यांनी रॉ एजंट सोबत एक मोठा प्लॅन आखला. त्यांचा राजीनामा देणं हे सुद्धा एक नाटकच होतं. पदावरून राजीनामा देऊन सुद्धा माईंच्या कॅम्पसमध्ये जाण्याचं धाडस दाखवलं आणि एका मोठ्या माफियाला अटक करण्यात यश मिळवलं. लवकरच आपण याची सविस्तर मुलाखत घेणार आहोत. या दरम्यान सुंदरी मोहिते आपल्या पूर्व पदावर परत रुजू झालेला आहे आणि या कामगिरीसाठी त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आपण सर्व इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मला विशेष आनंद आहे की मला सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठं आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आधी सचिव पदावर जे कार्यरत होते त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सेवेतून दूर करण्यात आलं.